उगवत्या सूर्याचा देश कोणता असं म्हटल्यानंतर आपल्याला नाव येतं ते म्हणजे जपानचं. आता जपान ही सूर्योदयाची भूमी मानली जात होती, पण आता ती नाहीये. याचं कारण म्हणजे जेव्हापासून सर्व देशांनी GMT म्हणजेच ग्रीनविच मीन टाइमला मान्यता दिलीये, तेव्हापासून हा मान न्यूझीलंडकडे गेलाय. कारण न्यूझीलंडची वेळ ही GMT+13 आहे, तर जपानची GMT+9 आहे. त्यामुळेच न्यूझीलंडमध्ये जेव्हा सकाळचे 6 वाजलेले असतात, तेव्हा जपानमध्ये रात्रीचे 2 वाजलेले असतात. त्यामुळे जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, तेव्हा सुद्धा न्यूझीलंडमध्येच पहिल्यांदा नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे सूर्य जगात प्रथम कुठे उगवत असेल तर न्यूझीलंडमध्ये उगवतो. आता प्रश्न असा पडतो की जर न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा उगवतो तर जपानलाच उगवत्या सूर्याची भूमी का म्हणतात? कारण या देशाला जपानी भाषेत निहोन असं म्हणतात. निहोन आणि जपान हे शब्द एकाच शब्दापासून बनले, ज्याचा शाब्दिक अर्थ होतो जेथे सूर्य उगवतो. म्हणूनच सूर्य उगवणारं ठिकाण किंवा सूर्य उगवणारा देश कुठला तर जपानची ओळख आजपर्यंत आहे.